नमस्कार, सामनाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतो की थंडीचे दिवस आलेत आणि यावेळेस तर मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा थंडीचा प्रभाव जाणवत आहे. आणि या सगळ्यामध्ये पहिला इफेक्ट कशावर होतो तर आपले स्किन आहे, आपले हेअर आहे, आपले केस आहेत, तर याच्यावर पहिला इफेक्ट होतो. म्हणजे पहिला हल्ला जर कुठे होत असेल तर तो इथे. तर अशा वेळेस आपल्याला केसांची काळजी घेणं, साधारणतः हेअरफॉल वाढतं, डॅन्ड्रफ वाढतं, खाज येणं स्किनला, अशा प्रकारचे आपण काही लक्षण आपल्याला बघायला मिळतात. तर या सगळ्यांची माहिती करून घेण्यासाठी या सगळ्यांवर काय रेमेडी, याच्यावर काय औषध आहे किंवा आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो का, किंवा अन्य काही मार्गदर्शन आपल्याला जे लागेल ते आज आपण घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत नाशिकमधले सुप्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट योगेश निकम सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आत्ता जे बघतो, म्हणजे थेट मुद्द्यावर येऊया. आपण जे आत्ता बघतोय की थंडीचा सीझन सुरू आहे, थंडीचा माहोल आहे आणि नाशिक तर आहेच, थंडगार आहेच, पण त्याच्याबरोबर ठाणा, मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा यावेळेस थंडी चांगलीच पडलेली आहे. आणि त्याचे परिणाम स्किन आणि आपल्या केसांवर, म्हणजे त्वचा आणि केस या दोघांवर आपल्याला ते परिणाम जास्त बघायला मिळतात. तर साधारण काय लक्षणं दिसतात, काय होतं, केस गळण्याचं प्रमाण आहे ते वाढतंय, तर या आणखी काही लक्षणं आहेत का या संदर्भात? सर्वात महत्त्वाचं केस गळणं. ह्या क्लायमेटमध्ये केस कसे गळतात? सगळ्यात पहिले आपला जो रूट आहे, जसं आपलं वातावरणामध्ये चेंजेस झाला की आपली स्किन ड्राय होते, तसंच आपला स्कॅल्पही ड्राय होतो. आणि ड्राय होताना काय होतं की तिथे डॅन्ड्रफ तयार होतो, आपले डेड सेल्स वाढतात, डॅन्ड्रफ तयार होतो. ते जे काही फंगल इन्फेक्शन आहे की ते काय करतं, तुमच्या रूटला, तुमच्या मुळांना फॉल करतं, तिथल्या रूट्सला कमी करतं, वीक करतं. आणि ते वीक झालेले रूट्स जे आहेत ते तुमच्या केसांना फॉल करतात. तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हिवाळ्यात हेअरफॉल होतो. आणि डॅन्ड्रफ हा जो काय प्रकार आहे, जशी आपली डेड स्किन वाढते, डेड स्किन वाढली की डॅन्ड्रफ तयार होतो आणि डॅन्ड्रफ तो तुमच्या रूटला वीक करतो. बरोबर. पण मग म्हणजे मूळ कारण जे आहे ते त्वचा कोरडी पडणे सर्वात महत्त्वाचं. हां, तर याला आपण काय करू शकतो? म्हणजे साधारणतः घरी आपण बघतो की घरगुती आपण तेल लावणं हे आपलं नेहमीच आहे. हो. पण तरी अनेक जण तेल लावतात तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. बरोबर. तर अशा वेळी काय करायचं? आता याच्यात दोन प्रकार म्हणजे काय की ना, तुमचं मूळ जे रूट्स आहेत ते ड्राय होणं आणि दुसरी गोष्ट तुमचे हेअर ड्राय होणं, हे दोन प्रकार आहेत. आता दोघांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे आपण जर जुन्या काळी बघितलं असेल, आपल्या आजीनी आपल्या रूट्सला किंवा मुळांना तेल लावायचे, कोकोनट ऑइल लावायचे. बरोबर. ते तर लावलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आता काही ब्रँड्स त्यांनी स्पेशल प्रोडक्ट काढले आहेत की जे तुमच्या रूट्सला मॉइश्चराईज करतील, तुमच्या रूट्सला हेल्दी करतील. प्लस काही हेअर सिरम्स आहेत जे तुमच्या केसांना ड्रायनेसपासून वाचवतात. अच्छा. दुसरी गोष्ट, काही आहेत ना कंडिशनर्स असतात जे तुमच्या केसांना कोटिंग करतात. तुमच्या केसांचे पोर्स ओपन झालेले असतात, ते पोर्सला क्लोज करणं हे कंडिशनरचं काम आहे. मग काही कंडिशनर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी हेल्प करतात. तर मी तर रिकमेंड करेल की तुमचे केसांना जर ड्रायनेस आला असेल तर तुम्ही शॅम्पू, कंडिशनर आणि त्याच्यानंतर हेअर सिरम हे वापरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जसं जुन्या काळी आपण कोकोनट ऑइल्स लावले आहेत, तसे मुळांना कोकोनट ऑइल लावणं फार गरजेचं आहे. तुम्ही भले की 1 तास ठेवा, 1 तासानंतर वॉश करा, पण ते फार गरजेचं आहे. हां, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण तेल लावतो पण ते आता केस जाड आहेत, राठ आहेत, तर ते मुळांपाशी जातं की नाही ते थोडंसं आपण काही जाहिरातींमध्ये पण बघतो की केसांच्या ह्याच्या, तर त्याच्यासाठी काही आहे का की आपण अगदी मुळापर्यंत, आपल्या त्वचेपर्यंत ते तेल गेलं पाहिजे? आणि आता तुम्ही स्वतः ज्यावेळेस लावतात ना, तर ते तुमच्याकडनं शक्य नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी हेल्पिंग हँड लागेल. जसं एका व्यक्तीने सेक्शन्स काढून तुम्ही लावणं किंवा तुम्ही सलूनमध्ये जाऊन लावणं, याच्यामधला जो फरक आहे तो फार आहे. तर मी तर रिकमेंड करेल, एक तर कोणाची मदत घ्या किंवा म्हणजे सलूनमध्ये जाऊन यूज करा. आता हे जे तुम्ही सांगितलं की आपण तेल लावतो आणि त्याच्यामध्ये ते रूटमध्ये गेलं पाहिजे, बरोबर, त्याच्यानंतर ते होईल. पण समजा एवढं करूनही जर डॅन्ड्रफ होत असेल, बरोबर, कोंडा होत असेल, बरोबर, तर त्याला काय आपल्याला करता येऊ शकतं? त्याच्यासाठी आहेत ना, त्याचे मॉइश्चरायझर्स येतात, त्याचे आहेत ना सिरम्स येतात हेअरसाठी, स्कॅल्पसाठी. ओके. जे डॅन्ड्रफ होतात ना त्याच्यासाठी
त्याचे सिरम्स येतात, स्कॅल्प सिरम अच्छा किंवा त्याचे लोशन्स येतात, ते जर लावले तर तुम्हाला डॅन्ड्रफ होत नाही असं. अच्छा. किंवा मी रिकमेंड करेल सलूनमध्ये जाऊन त्याची ट्रीटमेंट येते. अच्छा. आणि नाही आपल्याला सलूनमध्ये जायचं आहे तर आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे पण जाणं गरजेचं आहे. कारण की काही काही गोष्टी ज्या सलूनमध्ये रिपेअर होतात, पण काही गोष्टी जे तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं फार गरजेचं आहे. बरोबर. मी जरी सलून ओनर्स आहे, मी जरी सलून चालवतो, पण काही लिमिटेशन आहे आम्हाला जे आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो. बरोबर. काही ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी तर केल्याच पाहिजे. मी म्हणतो की आपण जेव्हा तेल लावतो तर हे बरोबर. तेल तुम्ही जसं सांगितलं की तासभर लावलं तरी चालेल. हो, रेग्युलर तेल म्हणजे आठवड्यातले 7 दिवस तेल लावलं पाहिजे की अधेमध्ये लावलं तरी चालेल काय? असं काही नाही की आपण 7 दिवस लावलं पाहिजे. हो, आठवड्यातून 2 ते 3 दिवस तुम्ही तुमच्या मुळांना मस्तपैकी मसाज करा ऑइल लावून, आणि तुम्ही 1 तास ठेवा किंवा 2 तास ठेवा, पण त्याच्यानंतर शॅम्पू करणं फार गरजेचं आहे. आपण इतर वेळी सुद्धा शॅम्पू करू शकतो का, कंडिशनर वापरू शकतो? जसं की मी तेल नाही लावलंय बरोबर, पण तरी सुद्धा मी शॅम्पू आणि कंडिशनर वापरू शकतो का? आणि जसं तेल आपण म्हटलं की मिनिमम 3 वेळा तरी रोज लावलं तर चांगलंच आहे, पण मिनिमम 3 वेळा. तसं शॅम्पू आणि कंडिशनर हे जास्ती लावू नये असंही म्हणतात. तर ते काय त्याच्यातलं हे मिथ आहे की काय आहे ते तुम्ही? मी एक रिकमेंड करेल की शॅम्पू कंडिशनर रोज लावणे किंवा न लावणे, रोज लावावे असं माझं मत आहे. का? कसं असतं की तुमच्या केसांना काय गरज आहे, तुमचं फिरणं कसं आहे, म्हणजे तुमचं जर धुळीमध्येच फिरणं असेल रोजच्या रोज, तुमचं ट्रॅव्हलिंग जास्त असेल, बरोबर, तर मी रिकमेंड करेल की तुम्ही रोज वॉश करा, तुमचा स्कॅल्प क्लीन करा. जसं आपण फेस वॉश करतो रोजच्या रोज करतो, बरोबर, कारण की फेसवर धूळ असते, घाण पडते. सेम स्कॅल्पवरती आपलं स्वेटिंग होतं. बरोबर, दुसरी गोष्ट आपल्या स्कॅल्पवरती धूळ पण पोचते, केसांना पण धूळ पोचते. बरोबर. तर मी रिकमेंड करेल की रोजच्या रोज वॉश करा, ते क्लीन करा, हां. आणि त्याच्यावर कंडिशनर अप्लाय करून सिरम जो प्रकार आहे त्या पद्धतीने फॉलो करा. पुरुषांच्या स्थितीमध्ये म्हणजे पुरुषांच्या ह्याच्यामध्ये रोज तुम्ही शॅम्पू करू शकताय, पण महिलांच्या ह्याच्यामध्ये पण असं शक्य आहे? कारण रोज तेवढं वेळ देणं, आठवड्यातून 2दा तरी केलं तरी भरपूर झालं. त्याच्यात काय होतं की त्यांचे केस पण क्लीन होतात, त्याचबरोबर नरिशमेंट पण भेटते. तेवढा वेळ जर तुम्ही जर केसांना व्यवस्थित दिलं तर तुमचे केसांचं आयुष्य फार जास्त दिवस टिकतं. तुम्ही सांगताना असंही सांगतात बऱ्याचदा, कारण तुमचे बरेचसे व्हिडिओही व्हायरल होतात तुमच्या इंस्टाग्राम आणि अन्य अकाउंट्सवरून. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पण बघितलं की सरांचं विशेष असं आहे की ते युरोपमध्ये जे वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं हेअर स्टाईलिस्टचं, त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं रिप्रेझेंटेशन केलं होतं, हिंदुस्थानचं रिप्रेझेंटेशन केलं होतं. आणि ते प्रतिनिधित्व करताना ते केवळ प्रतिनिधित्व नव्हतं तर द्वितीय आणि तृतीय असे 2 वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांना ते पुरस्कारही मिळाले. बरोबर. तिथे या गोष्टीवर पण विचार केला जातो की तुमच्या खाण्यामध्ये पण काय असलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की हेअरफॉल किंवा हे चांगले केस ठेवण्यासाठी, स्किन चांगली तुकतुकीत ठेवण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे या दिवसांमध्ये विशेषतः? सर्वात महत्त्वाचं की ज्युसेस, म्हणजे जसं आवळा ज्यूस आहे, हां, हा फार महत्त्वाचा आहे, जो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. ते तुमच्या स्किनला तुकतुकीत पण करतं, शाईन देतं. दुसरी गोष्ट तुमच्या मुळांना पण फायदा करून देतं, केसांच्या मुळांना. तर मी रिकमेंड करेल की आवळा ज्युसेस हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्याने तुमच्या स्किनला फायदा तर होणारच आहे, प्लस केसांना सुद्धा फायदा होईल असं. याशिवाय आणखीन काही आहारामध्ये असलं पाहिजे का? आहारामध्ये तुम्ही रोजच्या रोज मसालेदार पदार्थ खाऊ नये हे मी रिकमेंड करेल. कारण की मसाले पदार्थ तुमच्या पोटाला खराब करतं, त्याचबरोबर तुमच्या स्किनलाही खराब करतं, आणि तेच तुमच्या गोष्टी तुमच्या केसांनाही खराब करतात. तर मसालेदार पदार्थ खाऊ नये. आणि जसं आपण जे शुद्ध तुपामधले काही गोष्टी असतात ते जर तुम्ही आहारामध्ये घेतलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. सरांनी खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिली आहे. जे व्ह्युअर्स आहेत सामनाचे, त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल की कशा पद्धतीने आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची आणि त्वचेची काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारचा आहार ठेवला पाहिजे, आणि कशा प्रकारे आपले जे केसांची शाईन आहे, त्याला जो तजेलदारपणा येतो चेहऱ्याला, त्वचेला, तर तो तजेलदारपणा ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलं. सर खूप खूप धन्यवाद. आणि आपणही अशी काळजी घेऊया आणि हिवाळ्यामध्ये आपली त्वचा आहे, आपलं शरीर आहे ते सुदृढ ठेवूया, आपले केस व्यवस्थित ठेवूया, आपलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपण टिकवूया. धन्यवाद.